हा रस्ता हो, ह्या रस्त्यावरून आता आपण सगळे आलो. या रस्त्याची काय अवस्था आहे आणि किती साल हा रस्ता होतोय. 15 ऑगस्ट आहे आज. भारताचे पंतप्रधान यांनी बातम्या पाहिल्या आम्ही सकाळी, 13व्यांदा राष्ट्राला आज संबोधित केलं. महाराष्ट्रात लातूरमध्ये काय चाललंय कदाचित याची कल्पना त्यांना नाहीये. खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, लोकसभेमध्ये तुम्हाला वेळ मिळणार नाही, मिळाला तरी तुम्हाला बोलू दिलं जाणार नाही. आणि म्हणून केंद्राचं जर लक्ष वेधायचं असेल तर मराठवाड्यातले खासदार घेऊन तुम्ही आता राष्ट्रपतींनाच भेटा. राष्ट्रपतीकडे जाऊन तुम्ही आमच्या या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडा. महाराष्ट्र सरकार अतिरेक करत आहे आणि हा रस्ता आमच्यावर लादतय. आणि कुणी तुमचा विचार करायला तयार नाही. आता तुमचे लोकप्रतिनिधी सुद्धा त्यांना पाकिस्तानात असल्यासारखं वाटतंय. काय म्हणावं. आणि म्हणून धीरज, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, राहुल गांधी यांनी जे काही आता मुद्दे मांडलेले हे जे निवडून आले ते अपघाताने निवडून आलेले आहेत. हे षडयंत्रानं निवडून आलेले आहेत. मतांची चोरी, ऐकलं तुम्ही, देशभरामध्ये चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या निवडणूक प्रक्रियेमध्ये जोपर्यंत पारदर्शकपणा येणार नाही तोपर्यंत लोकशाही ही अबाधित राहील का नाही अशी शंका आहे. आणि म्हणून धीरजला मला सांगावं असं वाटतं की लढाईमध्ये हार जीत होत असते, पण तुम्ही लढला कसं याला महत्व आहे. ते कालही तुमच्यासाठी लढत होते, ते आजही तुमच्यासाठी लढताय. ते कालही तुमच्यासाठी लढत नव्हते, ते आजही तुमच्यासाठी लढत नाहीत. हे ध्यानात ठेवा. आज 1,500 शेतकरी, लातूर जिल्ह्याचा हा मुद्दा आहेच, पण हा विशेषतः लातूर ग्रामीणचा मुद्दा आहे.
आणि या लढ्यामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढणार आहोत हे सांगण्यासाठी आम्ही सारे आपल्या मध्ये आज उपस्थित झालेले आहोत.